पी-एच-डी म्हणजे केवळ ही एक पदवी नाही, तर आपले तरुण आणि तरुणी वर्षानुवर्षाची यांची मेहनत असते. कुटुंबाचे आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जाते आणि आयुष्य घडवण्याचा हा एक मोठा प्रवास असतो. मात्र याच फेलोशिपसाठी जर याची एकंदरीत आपण जर पाहिली तर आर्थिक मदत जी आहे ती जर कमी केली जाते विद्यार्थ्यांच्या एकंदरीत संशोधनासाठी, तर हा फक्त प्रश्न पैशाचा राहत नाही, तर ज्ञान निर्मितीच्या भविष्यासाठी निर्माण करणारे हे जे फेलोशिप आहे यावरती मात्र ताण येतो. आपण जर पाहिलं तर बार्टी सारथी असेल किंवा महाज्योती किंवा TRTIच्या या फेलोशिप कपातीमुळे राज्यभरातील जे संशोधक जे विद्यार्थी आहेत यामध्ये तीव्र नाराजीचे सूर सध्या उमटायला पाहायला मिळालेले आहेत. राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार असणाऱ्या हे जे बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI आणि RT या संस्थांना PhD फेलोशिपची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र या जाहिरातीमध्ये आपण जर पाहिलं तर नव्या अटी आणि संशोधनामुळे विद्यार्थ्यांचा मध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. शैक्षणिक वर्ष असेल 2023-24 असेल किंवा 24-25 आणि 2025-26 या 3 वर्षासाठी प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षासाठी केवळ 100 जागा आता आहेत त्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मात्र याशिवाय घरभाडे भत्ता असेल आणि संशोधनासाठी दिला जाणारा हा निधी आहे तो देखील कपात करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळते. संशोधन विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे गेले 3 वर्ष ही फेलोशिप जाहिरात आलीच नव्हती आणि यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं मोठ्या अपेक्षा ज्या होत्या त्या मात्र निराश झालेल्या आहेत. आणि आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे जे पात्र विद्यार्थी आहेत आता हे मात्र देखील या फेलोशिपची निधी जो आहे तो कमी केला आहे, त्यामुळे ते नाराज झालेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर PhD करते वेळेस जे ग्रंथालय असेल, फील्डवर्क असेल, संशोधन साहित्य असेल किंवा डेटा संकलन असेल या किंवा प्रयोगशाळेच्या ज्या चाचण्या आणि संशोधन निबंध प्रकाशित करण्याचा जो मोठा खर्च करावा लागतो, त्याबाबत शहरात राहण्यासाठी घरभाडे जे आहे तेही त्याचा मोठा भार असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये हे HRA असेल किंवा आर्थिकदृष्ट्या ज्या दुर्बल विद्यार्थ्यांसमोर संशोधन करणे यामुळे आता कठीण झालेलं आहे, अशी भीती देखील आता विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये जे पूर्वी पात्र विद्यार्थ्यांना किंवा नंतर त्यांना किमान 300 विद्यार्थ्यांना या फेलोशिपचा लाभ मिळायचा, तो मात्र आता प्रत्येकी केवळ फक्त 100 जागांवर येऊन टेपला आहे. आणि या निश्चित गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आता अनावश्यक यांच्यामध्ये आता स्पर्धा देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आता नेमके 4 प्रमुख मागण्या आहेत. त्या म्हणजे यामध्ये संख्यावाढ झाली पाहिजे, HRA आणि यामध्ये पुन्हा सुरू करावी, थकीत फेलोशिप आहे याची तातडीने वितरण करावी आणि UGC व CSIR याच्या धर्तीवरती पारदर्शकता व समान फेलोशिपचे धोरण लागू करावे, अशी देखील या 4 मुख्य मागण्या आहेत. आणि यामध्ये या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि राज्य सरकार व संबंधित संस्थांनी या निर्णयाचा पुनर्विचार केला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असा देखील इशारा यावेळी विद्यार्थ्यांकडून दिलेला आहे. आपण जर पाहिलं तर संशोधन असेल तर यामध्ये संशोधन करतेवेळी जे विद्यार्थी तरुण आणि तरुणी आहेत यांना मात्र मोठा खर्च उचलावा लागतो. आणि पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहायचं म्हटलं तर खर्च देखील दुपटीने आहे. तर यामुळे हा जो खर्च जो आहे, जो फेलोशिप आहे ती जी कमी केलेली आहे, यामुळे विद्यार्थ्यांवर आता मोठा भार देखील पडलेला पाहायला मिळतो. मात्र विद्यार्थ्यांनी या ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत आता सरकार आणि या ज्या बार्टी, RT आणि सारथी या ज्या संस्था आहेत आता याकडे नेमकं कसं पाहणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजा सोबत अमित मुंडे, पुणे.